प्रियंका गांधी यांनी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करणं हा चांगला निर्णय असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदेंनी व्यक्त केली आहे। प्रियंका उत्तर प्रदेशात यशस्वी होतील आणि काँग्रेसची पक्ष संघटना उत्तर प्रदेशात बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। शिंदे सर, तसं बघायला गेलं तर काँग्रेसमध्ये हा एक मोठा बदल झालेला आहे। या बदलाकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? कारण काँग्रेस जी आहे ती तुम्ही जवळून पाहिली आहे। मी राहुल गांधींचं अभिनंदन करतो आणि त्यांचे आभारी मानतो की त्यांनी अगदी योग्य वेळेस योग्य निर्णय घेतलेला आहे आणि त्यांना जे दिलेले जनरल सेक्रेटरी म्हणून त्यांना जो विभाग दिलेला आहे तो उत्तर प्रदेश आहे आणि त्या ठिकाणी आम्ही एक्सपेक्ट करत होतो, अपेक्षा करत होतो की तिथं आमची युती होईल। समाजवादी पार्टी आणि बीएसपी बरोबर युती होईल, पण त्या दोघांनी टाळलं आणि त्यामुळे आम्ही तसे एकाकी होतो। पण राहुल गांधीने अनाउन्स केलं होतं की आम्ही हम अकेले लढेंगे आणि त्या पार्श्वभूमीवर स्ट्रॅटेजी म्हणून त्यांनी जो निर्णय घेतला तो अतिशय योग्य आहे। कारण मी असं पाहतोय की 20व्या शतकामध्ये इंदिरा गांधी होत्या आणि त्या पॉवरफुल होत्या अगदी संघटनेमध्ये। त्यांना सगळ्यांनी हरवलं आणि परत त्या एकट्या पडल्या तरी पण त्यांनी संघटना उभी केली सगळी। तसं प्रियंका गांधी यांच्या बाबतीमध्ये त्या 20व्या शतकामधल्या होत्या, आता 21व्या शतकामधल्या प्रियंका गांधी ह्या दुसऱ्या इंदिरा गांधी होणार यामध्ये माझ्या मनामध्ये शंका नाहीये। बरोबर। आणि म्हणजे आगामी काळामध्ये गेम चेंजर म्हणून प्रियंका गांधींकडे पाहिलं जाईल? दोघांच्याकडे पाहिलं जाईल आता, कारण हे तर 1 वर्षाच्या आत त्यांनी जो निर्णय घेतलाय राहुल गांधींनी, तो निर्णय जो घेतला तो त्यांनी फार चांगला निर्णय घेतलेला आहे। त्यामध्ये जी स्ट्रॅटेजी दिसते हे दोघे मिळून खूप मोठा आपल्याला विजय मिळवून देतील। निश्चितच। तर एकूणच प्रियंका गांधी यांची नियुक्ती ज्या पद्धतीची झालेली आहे आणि सध्या राहुल गांधी यांचं राजकारण ज्या पद्धतीचं सुरू आहे त्याच्यामुळे हे दोघही भाऊ बहीण आता काँग्रेसला एक वेगळी दिशा देतील यात काही शंका नाही असं मत जे आहे ते या ठिकाणी सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केलेलं आहे। कॅमेरा पर्सन मनोज सह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।